हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वामी समर्थ सेवा मार्ग आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. लवकरच रविवारपासून आपला नवरात्रोत्सव प्रारंभ होणार आहे आणि आपण अखंड ज्योत ही घराघरात प्रज्वलित करणार आहोत. तर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यामागे, अखंड दिवा लावण्यामागे काहीतरी नियम आहेत. तर त्या नियमांची माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील तर हे तर काही नियम आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लोकांच्या मनात गैरसमज असतात की दिवा कुणी लावावा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे घटस्थापना होते आणि ज्यांच्याकडे होत नाही त्या प्रत्येक व्यक्तीने दिवा लावायचाच आहे. घटस्थापना ज्यांच्याकडे होते त्यांनीच दिवा लावायचा का? तर नाही, सगळ्यांनी दिवा लावायचा आहे. दिवा लावण्यामागे काहीही असं घरातले रूल किंवा नियम असं काही नसतं. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे आणि आपल्या कुलस्वामींची कृपा आपल्यावर अखंड राहावी, त्याच्यामुळे अखंड दिवा हा प्रत्येकाने आपल्या घरात जरूर लावावा. याच्या मागे आपल्या पूर्वजांनी दिवा लावला आहे का, तरच आपण लावावा का, असं काही नियम नाही आहेत. दिवा हा कुणीही कुठेही लावू शकतं. मग ते घर स्वतःचं असू दे किंवा आपलं भाड्याचं असू दे, जिथे आपण राहतो, जिथे आपलं देवघर आहे, तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दिवा लावताना दिव्याचं जे तोंड आहे ते पूर्वेकडे असावं. दिव्याचं जे तोंड आहे ते पूर्वेकडेच असावं किंवा मग पश्चिमेकडे असलं तरी चालेल, पण शक्यता पूर्वेकडे दिव्याचं तोंड असावं. त्याच्यानंतर दिव्याचे आपण 2 प्रकार लावतो. एक म्हणजे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा मग दुसरा म्हणजे तिळाचा दिवा किंवा तिसरा म्हणजे कुणी मोहरीच्या तेलाचा दिवा पण लावतं. तिघंही चालतं. जर तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावताय तर तो देवतांच्या उजव्या बाजूला लावावा आणि जर तुम्ही तेलाचा दिवा लावताय मग तो मोहरीच्या तेलाचा असो, तिळाच्या तेलाचा असो किंवा साध्या तेलाचा असो, तो डाव्या बाजूला लावायचा, देवतांच्या डाव्या बाजूला. जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर घटाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावा आणि घटाच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावा. पण जर तुम्ही घटस्थापना केलेली नसेल आणि देव्हाऱ्यासमोर दिवा लावणार असाल तर तो तुमच्या देव्हाऱ्याच्या डाव्या बाजूला तेलाचा असावा आणि उजव्या बाजूला तुपाचा दिवा असावा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा नियम, दिव्याची वात ही लांब असावी, जेणेकरून 10 दिवस आपला दिवा विझणार नाही. ही काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. वात ही शक्यतो लांबच असावी. जर वात 10व्या दिवसानंतर उरली तर चालेल, पण ती कमी पडता कामा नये. त्याच्यामुळे मोठी वात लावावी आणि दिवासुद्धा मोठा घ्यावा, जेणेकरून तो जो कापूस आहे पूर्ण वातीच्या आजूभोवतीचा तो दिव्यात मावायला हवा आणि त्याच्यानंतर तेलही दिव्यात मावायला हवं. तर साधारण एवढ्या मोठ्या आकाराचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा दिवा कुणी प्रज्वलित करावा? घरातल्या कुठल्याही कौटुंबिक जे कोणी घरात राहत असतील तर कुठल्याही व्यक्तीने दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. पण जर घराच्या कुलस्त्रीने केला, घरातली जी सून आहे, जी स्त्री आहे, तिने जर केला तर अतिउत्तम. पण जर काही कारणास्तव त्या स्त्रीला अडचण असेल, मासिक धर्म असेल, विटाळ असेल, तर तो दिवा बाकी अतिरिक्त दुसऱ्या कुणीही लावावा आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसानंतर तुम्ही त्या दिव्याची कुलस्त्रीने पूजा केली तर चालते. पण दिवा हा लावावा, खंड पडू देऊ नका. जर तुमच्या घरात सुतक असेल, विरधी असेल तर दिवा लावायचा नाही. नवरात्राच्या मध्ये म्हणजे जसं तुम्ही 15 तारखेला तुमची नवरात्र सुरू होते आणि तुमचं सुतक जे आहे ते 18 तारखेपर्यंत किंवा 19 तारखेपर्यंत आहे, तर 19 तारखेनंतर तुमची सगळी साफसफाई झाल्यानंतर जे उरलेले नवरात्रीचे 4-5 दिवस आहे तुम्ही त्याच्यात आई भगवतीची सेवा करू शकता. पण शक्यतो मध्येच 19 तारखेला दिवा लावायची सुरुवात करायची नाही. 1 वर्ष गॅप गेला तरी चालेल, काही हरकत नाही. पण सुतक असेल तर दिवा लावू नका. पण घरातल्या कुलस्त्रीला जर विटाळ असेल, मासिक धर्म असेल तर घरातल्या अन्य कुठल्याही व्यक्तीने तो दिवा लावला तरीही चालेल किंवा तेही नसेल तर तुम्ही पाजाऱ्यांकडनं लावून घेतला 4-5 दिवस तरीही चालेल. आणि काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्ही 15 तारखेला दिवा लावला आहे आणि त्याच्यानंतर जर काही अशी अडचणी येत आहे, जसं की सुतक असो, जी अडचण टाळण्यासारखीच नाही आहे, तर काय करायचं? आणि दिव्यात तेल टाकायला पण दुसरं कुणीच नाही आहे, तर तुम्ही जर दिवा लावला आहे, जेवढं तेल त्याच्यात शिल्लक आहे तेवढा तो तेवू द्या आणि त्याच्यानंतर तो विझला तरी चालेल, काही हरकत नाही. ज्यांना मध्ये सुतक वगैरे आले त्यांच्यासाठी. पण जर बाकीच्या काही अडचणी असतील, जर तुमच्याकडनं शेजार-पाजाऱ्यांकडनं दिवा व्यवस्थित तुमचं दिवा पेटत असेल तर तसं करा. पण जर मध्ये अशी अडचण येईल की जर तुमच्याकडनं काहीच होऊ शकत नाही, तर जेवढं दिव्यातलं तेल आहे तेवढं संपल्यानंतर तुम्ही त्याच्यात तेल परत टाकू नका. जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस, काही हरकत नाही.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दिवा विझला तर चालेल का? शक्यतो दिवा विझता कामा नये. तुम्ही दिव्याची काळजी घ्या, कारण 10 दिवसांचाच प्रश्न आहे, काही खूप मोठा काळ नाही आहे. पण जर नैसर्गिक कारणास्तव तुमचा दिवा विझला, हवेमुळे किंवा जोराची हवा आली खिडकीतनं, तर काही हरकत नाही. दिवा तुम्ही पुन्हा प्रज्वलित करा, चालेल. पण आई भगवतीची माफी मागा, क्षमा मागा. दिवा पुन्हा लावायचा, काही हरकत नाही. फक्त तो दिवा दुसऱ्या दिव्याने लावायचा नाही. दुसऱ्या माचीसच्या काडीने तुम्ही तो दिवा लावा, पण दिव्याने दिवा लावायचा नाही. दिवा नैसर्गिक कारणास्तव विझला तर आई भगवती माफ करेल, पण तुमच्या चुकांमुळे दिवा विझणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अगदी खूप साधे आणि सोपे नियम आहेत अखंड दिवा लावण्याबाबत. आपल्याला फक्त दीप प्रज्वलित करायचा आहे, जसं आपण रोजच्या देवघरासाठी करतो. फक्त आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण आपण ज्याला अखंड दिवा म्हणतो, म्हणजेच काय की ज्याच्यात खंड पडता कामा नये, तर फक्त त्याच्यात खंड पडू नये इतकीच काळजी आपल्याला घ्यायची आहे. काही जे 2-4 क्षुल्लक नियम आहेत त्यांचं पालन आपल्याला करायचं आहे, तर तेवढं आपण करूच शकतो. पण दिवा प्रत्येकाने जरूर लावावा. हा दिवा लावल्याने आपल्या घरातली वास्तुदोष कमी होतात, आपल्याला पितृदोष कमी होतात, आपल्या कुटुंबात सौख्य, शांती आणि भरभराटीचे दिवस येतात. विद्यार्थ्यांना यशप्राप्ती मिळते, आपल्या शुभ कार्यांची सिद्धता होते. त्याच्यामुळे आई भगवतीची ही ज्योत प्रत्येकाने जरूर आणि जरूर प्रज्वलित करावी. तर कुठलीही मनात शंका न बाळगता प्रत्येकाने दिवा जरूर लावावा. आणि आपण परत भेटूया अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्गाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन व्हिडिओ आता आपले येणार आहे, तर तुम्हाला त्यांची माहिती लवकरात लवकर मिळत जाईल. श्री स्वामी समर्थ.